कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही मोबाईल बँकिंग उघडता, पण लॉगिंग होत नाही. एटीएम मध्ये जाता, स्क्रीनवर लिहिलेलं असतं सेवा तात्पुरती बंद आहे. बँकेबाहेर हजारो लोकांची गर्दी. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आपले पैसे परत मिळणार का? हा एखाद्या चित्रपटाचा सीन नाही. भारतात यापूर्वी अनेक सहकारी आणि इतर बँकांबाबत ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. प्रश्न असा आहे, आपल्या बँकेतले पैसे खरंच सुरक्षित आहेत का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बँका नेमका कशा काम करतात, तुमच्या ठेवींना किती संरक्षण आहे, कोणत्या चुका लोकांनी टाळल्या पाहिजेत आणि सामान्य नागरिकांनी आपले पैसे अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे. अनेकांना वाटतं की आपण बँकेत जमा केलेले पैसे तिजोरीत पडून असतात, पण प्रत्यक्षात तसं नसतं. बँक तुमच्या ठेवींचा मोठा भाग कर्जाच्या स्वरूपात ग्राहक, उद्योग, व्यापारी आणि इतरांना देते. त्या कर्जावर व्याज मिळते. याच व्यवसायातून बँका नफा कमवतात. म्हणूनच जर मोठ्या प्रमाणावर कर्जाची परतफेड झाली नाही तर बँकेवर आर्थिक ताण येऊ शकतो. बँक बुडते म्हणजे नेमकं काय होतं? बँक दिवाळखोर होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. चुकीचे कर्ज वाटप, मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज, आर्थिक गैरव्यवस्थापन, फसवणूक, तरलतेचा अभाव, अचानक मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी पैसे काढणं, यामुळे बँकेवर निर्बंध लागू शकतात. तुमचे पैसे किती सुरक्षित आहेत? भारतात ठेवींचे संरक्षण करण्यासाठी ठेवी विमा व्यवस्था आहे. सध्या एका बँकेत एका ठेवीदाराला एकूण ठेवीवर 5 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. यामध्ये बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांचा एकत्रित विचार केला जातो. याचा अर्थ असा नाही की 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम हमखास बुडेल, परंतु विमा संरक्षणाची मर्यादा इतकी आहे. कोणत्या बँका सुरक्षित? कोणतीही बँक 100% जोखमीपासून मुक्त असल्याचा दावा करता येत नाही, परंतु मजबूत नियमन, भांडवल, जोखीम व्यवस्थापन आणि देखरेखीमुळे अनेक बँका तुलनेने अधिक स्थिर मानल्या जातात. त्यामुळे ग्राहकांनी केवळ जास्त व्याजदर पाहून निर्णय घेऊ नये. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी 7 महत्वाच्या गोष्टी. सर्व पैसे एका बँकेत ठेवू नका. जास्त व्याजाच्या मोहाला बळी पडू नका. बँकेची विश्वासार्हता तपासा. खाते आणि व्यवहार नियमित तपासा. फसव्या लिंक पासून सावध राहा. मोठ्या ठेवी असल्यास विविध बँकांमध्ये विभागणी करा. अधिकृत सूचना आणि नियमांवर विश्वास ठेवा, अफवांवर नाही. बँकेत पैसे ठेवणे हे घरात रोख रक्कम ठेवण्यापेक्षा अनेक बाबतीत अधिक सुरक्षित असू शकते. परंतु कोणतीही आर्थिक व्यवस्था पूर्णपणे जोखीम मुक्त नसते. म्हणून माहिती, जागरूकता आणि योग्य नियोजन हेच सर्वात मोठे संरक्षण आहे. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.